नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीत पोलिसांची मोठी कारवाई. थेट कोट्यावधींचे ड्रग्ज जाळून नष्ट. गांजा, चरस आणि एमडी. वर्षानुवर्ष जप्त केलेला मुद्देमाल अखेर संपवला गेलाय. ही कारवाई किती मोठी आहे? अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि ठोस कारवाई केली आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंद असलेल्या 58 गुन्ह्यांमधील मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय. या कारवाईत 368 किलो गांजा, 1.551 किलो चरस, 1.253 किलो एमडी अशा एकूण 2,03,75,000 रुपयांच्या अंमली पदार्थांचा समावेश होता. हा सर्व मुद्देमाल नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरातील महाराष्ट्र इनवायरो पॉवर लिमिटेड येथे इन्सिनेटरच्या सहाय्याने जाळून नष्ट करण्यात आलाय. ही कारवाई न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे प्रतिनिधी आणि पंच यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. अंमली पदार्थांविरोधात ही पोलिसांची मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा कडक संदेश. गुन्हेगारीवर लगाम घालण्याकरिता अशा कारवाया आवश्यक आहे. आता पाहायचं आहे या कारवाईचा गुन्हेगारीवर किती परिणाम होतो. नातं रक्ताचं, परंतु वाद जमिनीचा आणि शेवट अत्यंत दुर्दैवी. अमरावतीत घडलेली ही घटना खरंच हादरून टाकणारी आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय हद, नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत छायानगर परिसर. शुक्रवारची रात्र शेतीच्या जमिनीच्या वादातून 2 भावांमध्ये मोठा वाद झाला आणि काही क्षणातच हा वाद थेट हिंसाचारात बदलला. आरोप असा आहे की मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात 57 वर्षीय मोहम्मद मकसूद मोहम्मद लुकमान याचा मृत्यू झालाय. तर या घटनेत आणखी एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर सर्वात लहान भाऊ मोहम्मद नाझीम यांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अब्दुल तकसीम मोहम्मद लुकमान वय 60 वर्ष याला ताब्यात घेतला आहे. मात्र या प्रकरणातील इतर 2 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. एक छोटासा वाद आणि इतका मोठा परिणाम. अमरावती शहरात पुन्हा एकदा व्यापारी भागांमध्ये चोऱ्यांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. मोर्शी रोडवरील खत्री कंपाऊंडमध्ये सकाळी उघडकीस आलेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहरातील मोर्शी रोड परिसरातील खत्री कंपाऊंडमध्ये शनिवारी सकाळी मोठी चोरी उघडकीस आली आहे. साहिल एंटरप्राइजेस या गोडाऊनचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि गोडाऊनच्या आतमध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. मात्र गोडाऊनचे मालक नागपूर इथे असल्याने नेमकी किती आणि कोणती मालमत्ता चोरीला गेली आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. खत्री कंपाऊंडमधील इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक व्यापाऱ्यांनी महागड्या मोटर्स चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मालक आल्यानंतरच संपूर्ण चोरीचा तपशील समोर येणार आहे. या परिसरात याआधीही अनेक वेळा चोऱ्यांच्या घटना घडल्या आहे. मात्र आजपर्यंत एकाही आरोपीचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. व्यापाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे की घुमंतू टोळ्या या चोऱ्यामागे असू शकतात. जयस्तंभ चौक ते मालवीय चौक या दरम्यानच्या भागात CCTV फुटेजमध्ये घुमंतू संशयित दिसून आले होते. हे चोरटे विशेषतः रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत
चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. बारावीचा निकाल जाहीर आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव. अमरावती विभागीय मंडळाचा निकाल यंदा तब्बल 90% पुढे. परंतु कोणता जिल्हा ठरला नंबर 1 आणि मुलं की मुली कोण पुढे? अमरावती विभागीय मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झाला असून यंदाचा एकूण निकाल 90.92% लागला आहे. या परीक्षेकरिता एकूण 1,46,148 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी 1,13,195 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. जिल्हानिहाय निकालात बुलढाणा जिल्हा 95.22% निकालासह प्रथम क्रमांकावर आहे. वाशिम 91.15% द्वितीय क्रमांकावर, अकोला 90.14% तृतीय क्रमांकावर, यवतमाळ 89.69% चौथा क्रमांक, अमरावती 88.26%. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.25% तर मुलांचा निकाल 88.29% लागला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील 9 विभागीय मंडळांपैकी अमरावती मंडळाने 3रा क्रमांक पटकाविला आहे. सिटी न्यूज परिवारातर्फे यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि ज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावा, कारण प्रत्येक अपयश हे यशाकडे नेणारं पाऊल असतं. आज राज्य मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. अमरावती विभागीय मंडळामध्ये 1,46,148 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. प्रत्यक्ष हजर 1,13,195 विद्यार्थी होते, ज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असे हे विद्यार्थी आहेत. आपल्या अमरावती विभागीय मंडळाचा निकाल हा 90.92% एवढा लागलेला आहे. जर जिल्हावार विचार केला तर पहिला नंबर बुलढाणा आहे. बुलढाण्यामध्ये 95.22% रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर वाशिम आहे 91.15%. तिसऱ्या नंबरवर अकोला आहे 90.14%. चौथ्या नंबरवर यवतमाळ आहे 89.69% आणि अमरावती आहे 88.26%. ओव्हरऑल अमरावती विभागीय मंडळाचा निकाल 90.92% लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे. मुलांचा निकाल हा 88.29% तर मुलींचा निकाल हा 93.25% लागलेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 1% रिझल्ट कमी आहे. मात्र पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 9 विभागीय मंडळांमध्ये अमरावती 3ऱ्या क्रमांकावर आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. यावेळेस स्पेशल असं आहे यावेळेस की विभागीय राज्य मंडळ जे आहे त्यांनी समुपदेशनासाठी काही नंबर अवेलेबल करून दिले आहे. 10 नंबर्स आहेत ते. परीक्षोत्तर काळात म्हणजे निकालानंतर मुलांना काही जर ताण असेल निकालासंबंधाने किंवा इतर काही, तर त्यासाठी समुपदेशनाचा जे हे 10 नंबर आहे त्यावर संपर्क करून सर्व विद्यार्थी मार्गदर्शन घेऊ शकतात, आपल्या अडचणी सोडवू शकतात आणि तो सर्वांपर्यंत नंबर पोहोचवण्याचं मी या निमित्ताने आवाहन करते. तसेच जे विद्यार्थी पास झाले परंतु त्यांच्या मनासारखा निकाल आला नाही, मनासारखं पर्सेंटेज ज्यांना मिळालं नाही, त्यांना श्रेणी सुधारची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. या परीक्षेनंतर म्हणजे ही परीक्षा सोडून 3 परीक्षांमध्ये ते प्रयत्न करू शकतात की आपला निकाल उंचावण्यासाठी आणि आपल्याला हवं ते यश मिळवण्यासाठी. तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी लगेच जुलैची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये ते आपला प्रयत्न करू शकतात आणि त्यांना नक्की यश मिळेल. या निमित्तानं सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांचं, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अमरावतीतला एक टी पॉइंट, दररोज हजारो वाहनं आणि प्रत्येकाचा एकच मंत्र, आधी मी. परंतु या घाई गडबडीत दररोज इथे तयार होतोय वाहतूक कोंडीचा स्फोट. डी-मार्ट समोरचा गोपालनगर टी पॉइंट आता नागरिकांकरिता बनलाय डोकेदुखीचं केंद्र. नेमकं काय चाललंय इथे आणि उपाय काय? अमरावती बडनेरा मार्गावरील डी-मार्ट संकुलासमोरील गोपालनगर टी पॉइंटवर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी तीव्र होताना दिसत आहे. बडनेराकडून अमरावतीकडे येणारी वाहने, अमरावतीवरून बडनेराकडे जाणारी वाहने आणि गोपालनगर परिसरातून ये-जा करणारी वाहने, या तिन्ही दिशांचा मोठा संगम या ठिकाणी होत असल्यामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक वाहन चालक आधी मी या घाईत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. परिणामी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. दिवसा उकाड्यात नागरिक अडकून पडतात आणि संध्याकाळी तर तासनतास वेळ वाया जातो. वाहतूक पोलीस सातत्याने कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत असले तरी वाढत्या वाहन संख्येमुळे त्यांनाही मर्यादा येत आहेत. सकाळच्या ऑफिस टाईममध्ये आणि सायंकाळच्या बाजारपेठेच्या गर्दीत ही समस्या अधिकच गंभीर बनते. स्थानिक नागरिकांनी आता स्पष्ट मागणी केली आहे. या टी पॉइंटवर अत्याधुनिक ट्रॅफिक सिग्नल बसवावा, कारण ट्रॅफिक लाईट बसविल्यास वाहनांची हालचाल शिस्तीत होईल आणि अपघाताचा धोका कमी होईल. आता प्रश्न एकच, प्रशासन कधी जागं होणार? गोपाळनगर टी पॉइंटवरील ही समस्या आता फक्त कोंडीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती बनली आहे नागरिकांच्या दररोजच्या त्रासाची कहाणी. आता सर्वांचं लक्ष प्रशासनाकडे, ट्रॅफिक लाईट कधी बसतात. अमरावतीत जल्लोष, ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी. बच्चू कडू यांच्या स्वागताकरिता शहरात निघाली आहे भव्य रॅली. शिवसेना शिंदे गटात प्रवेश आणि विधान परिषदेत नियुक्तीनंतर अमरावतीत पहिलाच दमदार शो ऑफ ट्रेन. काय आहे या रॅली मागचं राजकारण? बच्चू कडू यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. यानंतर अमरावतीत त्यांच्या स्वागताकरिता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील नेहरू मैदानावरनं या रॅलीला सुरुवात झाली. या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. ढोल ताशा, घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झालेत. बच्चू कडू यांच्या या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आलेत. ही रॅली केवळ स्वागतापुरती मर्यादित नसून राजकीय शक्ती प्रदर्शन म्हणूनही पाहिली जात आहे. एवढी ऊन आहे ना, तेवढं तापमान वाढणार शिवसेनेचं. आता गाडगे महाराज, पंजाबराव देशमुख, नंतर चांदूर बाजाराचे काय संदेश राहणार आहे? आपण आता आम्ही झेंडा उचललाय, धनुष्यबाणानं प्रहार करू. राजकारणात मोठा निर्णय आणि त्यानंतरचा पहिला गृहप्रवेश. विधान परिषदेत एंट्री मिळाल्यानंतर बच्चू कडू पहिल्यांदाच पोहोचले आपल्या मातीत. परंतु या दौऱ्याची सुरुवात झाली भावनिक क्षणांनी. आई वडिलांच्या समाधीला नतमस्तक होत कडूंनी पुढील प्रवासाला दिली आहे सुरुवात. आणि त्यानंतर पाहायला मिळाला अमरावतीत जल्लोषाचा महासागर. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषद सदस्यपद मिळवणारे बच्चू कडू हे पहिल्यांदाच आपल्या अमरावती जिल्ह्यात दाखल झालेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आपल्या मूळ गाव बेलोरा येथून केली आहे. सर्वप्रथम त्यांनी आई वडिलांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. हा क्षण अत्यंत भावनिक होता. यानंतर बेलोरा गावात बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणाबाजीत गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर अमरावतीकडे निघालेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होते. रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत, फुलांचा वर्षाव आणि प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषात झालं होतं. हा दौरा केवळ राजकीय नसून भावनिक आणि शक्ती प्रदर्शनाचाही असल्याचं चित्र दिसत आहे. मला असं वाटते का बच्चू कडूचा चेहरा हा शिवसेनेतला सामान्य शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दिव्यांगांचा, सगळ्या धर्मांचा, सगळ्या जातीचा चेहरा म्हणून समोर येणार आहे. मी शेतकऱ्याचा पाईक म्हणून काम करणार आहोत. जे वंचित आहे, दुर्लक्षित आहे, त्या सर्वसामान्य माणसासाठी शिवसेनेच्या माध्यमातून माझं दार उघडं राहणार आहे. मी सांगतोय का आम्हाला धर्माचा जरी गर्व असला पण वाद होता कामा नये याची काळजी आम्ही घेणार आहोत. प्रत्येक धर्मातला शेवटचा माणूस जो कष्ट करून जगतं त्याला ताकद देण्याचं काम बच्चू कडू आपल्या पुढच्या आयुष्यात करणार आहे. धनुष्यबाणातून पुन्हा प्रहार आणि प्रहारातून पुन्हा सामान्य माणसाची सेवा अतिशय चोखपणे, निर्भीडपणे, तेवढ्याच ताकदीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरून सुद्धा हम डरने वाले भी नहीं और डराने वाले भी नहीं है.
पण सामान्य माणसासाठी अख्खी शिवसेना आम्ही पाहतोय, त्याच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही अतिशय इमानदारीनं, शिंदे साहेबांची जे ब्रीद आहे, सेवा सर्वश्रेष्ठ आहे, त्या सेवेलाच खरं तर अनुसरून आम्ही हे काम करतो आहे. तसं आहे की जादूची कांडी नाही आहे. तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तर तसं होणार नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील. आणि आम्ही सांगतोय, आम्ही नेहमी म्हणायचं आहे की आम्ही काही मुंबई दिल्लीवाल्याचा गुलाम नाही आहे नेत्यांचा, मी सामान्य माणसाचा गुलाम आहो. पण आता लोकांना वेळ आणली, ज्यांना आम्ही नेते समजत होतो त्यांनीच आम्हाला आता नेत्याचं गुलाम करायचं ठरवलं आहे. राजकीय परिस्थिती एवढी वाईट झाली का झेंडा, त्याचा रंग, रंगातला माणूस आणि मग जात, धर्म, पंथ आणि पैसा या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. सामान्य लोकसुद्धा त्याच्यात भरडले गेले. म्हणून आम्ही सांगतोय हा निर्णय घ्यावा लागला. ये मजबुरी का कारण नाही आहे, ही परिस्थिती बदली आहे. परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आम्ही तेवढाच कणखरपणा, तोच बाणा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीनं ठेवू. भगव्यासह हा गौतम बुद्धांचाही भगवा आहे, हा शिवरायांचाही भगवा आहे, हा बाबासाहेबांचा आहे, आमच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आहे आणि आमच्या अब्दुल कलामचा पण आहे. भविष्यात अचलपूरमधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण रिंगणात असाल? बिलकुल होतं. माझा हक्काचा मतदारसंघ आहे रे तो. ज्या ज्या कोपऱ्यात जाता येईल त्या त्या सगळ्यांच्या हाती, सगळ्यांच्या मनात हा आदरपूर्वक शिवसेनेचा झेंडा, शिवसेनेचा धनुष्यबाण सन्मानपूर्वक वाटलं पाहिजे का ही शिवसेना माझी आहे, आमच्या सर्वांची आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे. आम्ही पाहतो तो असा जे कष्ट करणाऱ्या लोकांना त्यांना आपली वाटली पाहिजे असा एक प्रयास नक्की करू. हमको तो कोई सुविधा दे करने के लिए, हमारा कोई कमाने वाला नहीं है, हमको कोई खिलाने वाला नहीं है. हम पानी तो पिलाना, हमको पानी पी के जी लेंगे. अमरावतीत पाण्यासाठी आर्थाग, महिलांची वणवण आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा. मसानगंज भागात पाण्याचा थेंब थेंब मिळवण्याकरिता नागरिकांची झुंज सुरू. जलकुंभासाठी जागा आहे, परंतु अतिक्रमणामुळे काम ठप्प. नेमकी काय आहे परिस्थिती? अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 मधील मसानगंज भागात पाणी टंचाईचे गंभीर चित्र समोर आले आहे. या भागात पाणी पुरवठ्याची कोणतीही ठोस सुविधा नसल्याने स्थानिक महिलांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. मुकेश साहू, हम मसानगंज 2 नंबर स्कूल के पास में रहते हैं. हमें पानी की बहुत समस्या है और नल का बड़ा प्रॉब्लम है. इधर पानी के लिए हमें बहुत दूर दूर जाना पड़ता है लेने के लिए. हम बिल भरने के लिए तैयार है, बस शर्त इतनी है कि इधर पानी आ जाए और यहाँ पर 2 नंबर पे हमें जो कि जगह खाली है वहाँ पर एक टाकी की जगह दी जाए. काही वर्षापूर्वी येथे जलकुंभ उभारण्याकरिता जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र वेळेवर नियोजन आणि काम न झाल्याने ही जागा आता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. हम मसानगंज इलाके में की महिलाएं हैं, हमारी ये विनंती है और हमारा ये अर्ज है और हमारी ये समस्या है कि यहाँ हमारे को पानी की इतनी समस्या है, हद से ज़्यादा समस्या है. तो हमारे को पीने के पानी के लिए 2 नंबर स्कूल पे जो पीने की टंकी, पानी नल की टंकी है, उसके लिए यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मैं गंगा उसरेटे बोल रही हूँ. यहाँ पर नल नहीं आ रहा है झाड़पी मोहल्ले से. यहाँ पर नल नहीं आ रहा है, पानी का बहुत त्रास है. यहाँ पर के लोगों को गली गली फिर रहे हैं हम लोग पानी के लिए और हम नल भी ये नहीं कर रहे इधर चालू. 9 साल हो रहे पानी नहीं है. कितने साल से नहीं आ रहा पानी? 8-9 साल हो रहे पानी नहीं आ रहा, बिल्कुल ही नहीं आ रहा. आपके पास बिल है क्या? बिल नहीं है, हम तो वो सरकारी नल से भरते थे. पहले थे नल सरकारी, वो भी तोड़ डाले, है ही नहीं. पाइपलाइन ही बंद कर डाले. मसानगंजसह रतनगंज, मोरबाग, मधुबन चौक, चेतनदास, झाडपीपुरा आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी यापूर्वी महानगरपालिकेकडे नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. 50 वर्ष जुनी पाईपलाईन जीर्ण अवस्थेत असल्याने दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. मैं ज्योति कुशवाहा, हमको यहाँ पे पानी की बहुत समस्या है और हमको जल्दी से जल्दी यहाँ पे 2 नंबर स्कूल के पास में पानी की टंकी की ज़रूरत है, क्योंकि हमको पानी की इतनी ज़्यादा समस्या होती है
कि दूर दूर से हमको पानी लाना पड़ता है और हम बिल भरने के लिए भी तैयार हैं, लेकिन हमको पानी चाहिए बिना मोटर का और बिना मशीन का। दरम्यान मनपा शाळा क्रमांक 2 जवळ नवीन पाण्याच्या टाकीकरिता जागा मंजूर करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे हे कामही रखडले आहेत. विशेष म्हणजे 2018 साली या टाकीकरिता कंपाऊंड बांधण्याकरिता 8 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तरीही आजपर्यंत कोणतीही काम झालेले नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा सुरू आहे. भाई कहाँ से आ रहे हैं आप? हम 3 किलोमीटर दूर से आ रहे हैं। हमारे को पानी की समस्या बहुत है। हम बिना पाइपलाइन के लिए पानी भरने के लिए भी तैयार है। आप यहाँ से पाइपलाइन दे दो। इतनी परेशानी है ना दादा पानी की कि क्या बोलूँ, कि दूर से लाना पड़ता, काम से आओ थकते, फिर पानी भरो, तो बोर में भी पानी नहीं आ रहा बरोबर और लाइन चल रही थी बार बार। क्या पियेंगे हम बताओ आप? बहुत परेशानी होगी हमको। सध्या नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडे तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची आणि टाकी उभारण्याची मागणी केली आहे. पाणी हा मूलभूत हक्क, पण अजूनही अनेकांना तो मिळत नाही. मसानगंजमधील ही परिस्थिती प्रशासनासाठी मोठा प्रश्न आहे. आता पाहायचं हे आहे की यावर तातडीने उपाय होतो का. मैं पूजा गोविंद सारवान, हम झोपड़पट्टी 2 नंबर स्कूल के पीछे रहते हैं। यहाँ पे पाइपलाइन की समस्या इतनी है, नल बिल्कुल नहीं, बोरिंग बंद हो चुकी है, बोरिंग में पानी नहीं आ रहा, ज़मीन का पानी सूख गया। हम 1-2 किलोमीटर दूर पानी लाने जाते हैं, हमको पानी भी नहीं मिलता, तो हमने कहा जाना। हम बिल भरने को तैयार है। पाइपलाइन हमारे तब 2 नंबर स्कूल के पास में वो जगह खाली है मैदान में, वहाँ पानी की टाकी बनाओ। हम बिल भरने को यहाँ से सब लेडीज़ तैयार है, पर हमको पाइपलाइन चाहिए यहाँ पे। अगर हमारी कोई मजबूरी सुनते होंगे तो हमारी इतनी मजबूरी सुनो। अमरावतीत जनगणनेची तयारी जोरात. 2027च्या जनगणनेकरिता प्रशिक्षणाला वेग. गणक आणि पर्यवेक्षकांना डिजिटल पद्धतीचं विशेष मार्गदर्शन आणि या प्रशिक्षणाची पाहणी करण्याकरिता स्वाती कुलकर्णींची विशेष भेट. नेमकं काय सुरू आहे अमरावतीत? अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे 2027च्या जनगणनेकरिता सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 23 एप्रिल ते 28 मे या कालावधीत शहरातील 5ही झोनमध्ये एकाच वेळी प्रशिक्षण सुरू आहे. या उपक्रमांतर्गत गायक आणि पर्यवेक्षकांना विविध तांत्रिक आणि प्रात्यक्षिक सत्राद्वारे प्रशिक्षित केले जात आहे. घरगुती सर्वेक्षणाची पद्धत, अचूक माहिती संकलन, डिजिटल साधनांचा वापर, नागरिकांशी प्रभावी संवाद याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. झोन क्रमांक 2 मधील प्रशिक्षण केंद्राला सभापती स्वाती कुलकर्णी यांनी भेट देऊन प्रशिक्षण प्रक्रियेचा आढावा घेतलाय. त्यांनी उपस्थित गणक आणि पर्यवेक्षकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. तसेच जनगणना ही राष्ट्राच्या विकासाशी संबंधित महत्वाची प्रक्रिया असल्याचे सांगत प्रामाणिकपणे आणि अचूकतेने काम करण्याचे आवाहन केलेत. यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी योगेश पिठे आणि जिल्हा समन्वयक ऋषिकेश पठारे यांनीही विविध प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन मार्गदर्शन केलेत. डिजिटल जनगणनेत अचूकता, गोपनीयता आणि तांत्रिक बाबींचे महत्व त्यांनी अधोरेखित केलेत. प्रशिक्षणात गटचर्चा, प्रश्नोत्तर सत्र आणि प्रत्यक्ष सरावाचा समावेश असल्याने सहभागी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. महानगरपालिकेच्या या नियोजनबद्ध उपक्रमांमुळे अमरावतीतील जनगणना प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जनगणना म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर देशाच्या विकासाचा पाया आहे. अमरावतीत सुरू असलेली ही तयारी भविष्याकरिता महत्वाची ठरणार आहे. अमरावती शहरातील मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक 6 मधील पत्रकार कॉलनी परिसरात अखेर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिटी न्यूजच्या बातमीचा प्रभाव पाहायला मिळाला असून अनेक दिवसांपासून तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर समस्येवर आता तोडगा काढण्यात आलाय. मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक 6 मधील पत्रकार कॉलनी विद्याभारती स्कूल समोरील नाले अनेक दिवसांपासून तुंबलेले होते. उघड्या प्लॉटमध्ये कचऱ्याचा ढीग साचला होता. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडनं दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या संदर्भात सिटी न्यूजने सातत्याने बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
त्यानंतर प्रभाग क्रमांक 6च्या महिला नगरसेवक रेखा पंजाबराव तायवाडे यांनी ही समस्या गांभीर्याने घेतली. पहाटे 6 वाजल्यापासूनच सफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माजी नगरसेवक पंजाबराव तायवाडे यांच्या उपस्थितीत मनपा कर्मचाऱ्यांना बोलावून नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. पंजाबराव तायवाडे स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी करीत होते. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परिसरातील रहिवाशांनी सिटी न्यूजचे आभार मानत समाधान व्यक्त केलेत. जर प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशीच जबाबदारी घेतली तर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ आणि सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. सिटी न्यूजच्या प्रभावामुळे झालेल्या या सकारात्मक बदलामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पंजाबराव तायवाडे करू राहिले ते पंजाबराव दादा आहेत ना, त्यांना केलं हे काम. याच्या पुढे अगर चांगलं करतील तर आम्ही द्यायचंच नाही की पंजाबराव तायवाडे. प्रभाग क्रमांक 6 बिलासनगर मोरबा गौलीपुरा में से जो सिटी चैनल वालों की जो यानी जो सर्वे होते रहता है, वो सर्वे के अंदर जो हमको खबर आती रहती कि ये यहाँ का स्पॉट है, यहाँ गंदगी का साम्राज्य भरा हुआ है, वो साम्राज्य पर हम वाच करते हैं और उसको पूरा साफ करने का काम प्रतिनिधि के तौर पर हम करते रहते हैं. यही तकरार पर प्रभाग क्रमांक 6 मोरबा विद्या भारती पत्रकार कॉलोनी में की विद्या भारती स्पॉट करने की जो नाला था, जो आज सवेरे 6 बजे से बापकट से जो निकलना चालू किया, आज उसमें से वहाँ के लोगों की समस्या सॉल्व हो गई और वो खुशी में लड़ रहे. अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 मधील सरकारी रुग्णालय परिसरात अनेक दिवसांपासून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत होत्या. नाल्यांमधील कचरा बाहेर काढून बाजूला साचून राहिला होता, मात्र तो उचलण्याकरिता महापालिकेची यंत्रणा निष्क्रिय दिसत होती. या अस्वच्छतेचा थेट परिणाम रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र होते. या गंभीर प्रश्नावर सिटी न्यूजने आवाज उठवला आणि बातमी प्रसारित केली. जवाहर स्टेडियम प्रभाग क्रमांक 7 अंतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डफरीन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यांमध्ये घाण साचलेली होती. नाल्या पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत होते. नाल्यांमधून काढलेला कचरा नाल्यांच्या कडेला ढिगाऱ्यांमध्ये साचून राहिलेला होता, ज्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्वच्छतेच्या या बोजवाऱ्यामुळे शहराच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सिटी न्यूजने या समस्येची गंभीर दखल घेत सविस्तर वृत्त प्रसारित केलेत. बातमीचा परिणाम त्वरित दिसून आला. प्रभाग क्रमांक 7चे आरोग्य निरीक्षक धनीराम कलोसे यांनी तातडीने कारवाई करत सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण केलेत. जेट मशीनच्या सहाय्याने तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आणि नाल्यांमधील कचरा पूर्णपणे उचलण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्वच्छतेबाबत प्रशासनाने तत्परता दाखवली तर अशा समस्या सहज सोडवता येतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम म्हणून प्रशासनाने घेतलेली तातडीची दखल कौतुकास्पद आहे. मात्र अशीच जबाबदारी आणि सातत्य जर प्रत्येक वेळी दिसले तर अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. ढोल ताशांचा नाद, घोषवाक्यांचा आवाज आणि हजारोंचा जनसमुदाय. बडनेरात आज फक्त रॅली नव्हती तर एकतेचा, समतेचा आणि परिवर्तनाचा संदेश होता. बुद्ध जयंतीनिमित्त बडनेरा शहरात भव्य धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलं. सुरुवात झाली पंचशील नगर येथील पंचशील बुद्ध विहारातून आणि मग ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे सरकली. शिवाजी महाराज पुतळा, अशोकनगर, समता चौक, जय हिंद चौक संपूर्ण मार्गांवर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलंय. यंदाच्या रॅलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे युवक आणि महिलांचा मोठा सहभाग. युवकांनी शिस्तबद्ध रांगा आणि घोषवाक्यांद्वारे धम्माचा संदेश दिलाय, तर महिलांनीही उत्साहाने सहभागी होत सामाजिक एकतेचा आदर्श ठेवलाय. विशेष म्हणजे बडनेरातील विविध बुद्ध विहार मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, त्यामुळे रॅलीला अधिक व्यापक स्वरूप मिळालंय. संपूर्ण रॅली शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी मिळून बंधुता, समानता आणि मानवतेचा संदेश दिला. या रॅलीच्या आयोजनात पंचशील नगर आणि स्थानिक युवकांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच रॅली दरम्यान सेवा उपक्रमही राबविण्यात आले. चहा नाश्त्याची व्यवस्था करून सहभागींना दिलासा देण्यात आला. या रॅलीचा मुख्य उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजात जागरूकता निर्माण करणं. नागपुरात शटर फोडी आणि वाहन चोरीचा थरार. शहरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 गुन्हे उघड आणि पोलिसांच्या हाती लागले चोरीचे वाहन आणि मुद्देमाल. नेमकं कोण आहे ही टोळी आणि कशी उघडकीस आणली? नागपूर शहरात वाढत्या शटर फोडी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 शटर फोडी, 3 वाहन चोरी असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. हे गुन्हे कळमनाव, कोतवाली, नंदनवन, यशोधरानगर, जरी, पटका या विविध पोलीस ठाण्यात दाखल होते. तपासादरम्यान पोलिसांनी 23 वर्षीय मोहम्मद दिलशाद अन्सारी, 23 वर्षीय विवेक उर्फ विकी धोटे, 20 वर्षीय पियुष उर्फ गद्दू निमजे या 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडनं पोलिसांनी ई रिक्षा, 2 ॲक्टिवा गाड्या, रोख रक्कम असा एकूण 1,43,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक तपास आणि सततच्या पाडतीमुळे ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. सध्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकरिता त्यांना पोलीस ठाणे कळमना येथे सोपविण्यात आले आहे. नागपूर शहरात दुचाकीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 32 वर्षीय फिर्यादी राजू मणिराम बागरे, राहणार कुंदनलाल गुप्तानगर, यांच्या पल्सर मोटरसायकलला सकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळी पोहोचताच फिर्यादी यांनी तत्काळ आग विझवली. तपासादरम्यान समोर आलं आहे की ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणली गेली होती. फिर्यादीचा भाऊ आणि आरोपीचा मित्र गणेश बागरे यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात ठेवून आरोपी शेख अनवर शेख असलम याने फिर्यादीच्या मोटरसायकलला जाणून बुजून आग लावली. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे 2,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. क्षणिक राग आणि त्यातून घडलेला गुन्हा ही घटना दाखवते की वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो. त्यामुळे संयम राखणं गरजेचं आहे. फिर्यादी नामे राजू मणिराम बागडे, 32 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्तानगर, यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की दिनांक 1 मे रोजी सकाळी 6 वाजता त्यांची पल्सर गाडी जळत असताना त्यांच्या घराचे शेजारी राहणारे तन्नू नावाचे इसम त्यांना येऊन तुझ्या गाडीला आग लागलेली असे सांगितले. त्यावेळेस फिर्यादीने त्यांची गाडीची आग विझवली. त्याबाबत माहिती घेत असताना त्यांचा भाऊ गणेश बागडे याचा मित्र आरोपी शेख अनवर शेख असलम, वय 23 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्तानगर, याने फिर्यादीचा भाऊ व आरोपीचा मित्र गणेश बागडे याच्याशी त्याचा वाद झाला होता, किरकोळ वाद, भांडण झालं होतं. त्यावरून रागात शेख अनवर शेख असलम याने फिर्यादीची पल्सर गाडी जी आहे तिला आग लावून जाळले होते व त्यानंतर फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध BNS कलम 326F 115(2), 296 व 351(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात आरोपी शेख अनवर शेख असलम त्याला अटक करण्यात आलेली असून आज रोजी त्याला माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत. नागपूर शहरात लग्नाचे आश्वासन देऊन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील पीडितीचे वय 22 वर्ष असून तिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीनुसार आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. मात्र काही काळानंतर
आरोपीने लग्नास नकार देत फसवणूक केली। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपी भूषण मारुती ठाकरे याला अटक केली आहे। आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। विश्वास आणि त्याचा गैरवापर अशा घटनेमुळे समाजात चिंता निर्माण होत आहे। नागरिकांनी जागृत राहणं आणि अशा प्रकारांपासून सावध राहणं गरजेचं आहे। आपल्या इथे पीडित वय 22 वर्ष या आल्या होत्या पोलीस स्टेशनला। त्यांनी आरोपी नामे भूषण मारुती ठाकरे वय 21 वर्ष राहणार नरसाळा रोड पोलीस स्टेशन हुडकेश्वर यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिली होती की भूषण मारुती ठाकरे यांनी लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत वारंवार अत्याचार केलेला आहे आणि आता लग्नास नकार देत आहे करिता त्यांच्या अशा कंप्लेंटवरून आपल्या इथे अपराध क्रमांक 355/2026 कलम 69 115(2) 351(2) BNS नुसार गुन्हा नोंद आहे। आरोपी अटकेत आहे आणि आता आपल्याला 3 दिवस त्याचा PCR मिळालेला आहे। नागपुरात प्लॉट खरेदीचं स्वप्न आणि त्याच स्वप्नावर मोठा घाव। प्लॉट दाखविला, पैसे घेतले, परंतु जेव्हा ग्राहक जागेवर पोहोचला तेव्हा तिथे आधीच उभं होतं दुसऱ्याचं घर। हा नेमका प्रकार काय आहे? कोण करताय ही फसवणूक? नागपूरच्या कडमना परिसरात प्लॉटच्या नावावर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तक्रारदार 55 वर्षीय गणेश केशव उमरेडकर राहणार नागपूर यांच्याकडून सुमारे 95,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। ही घटना सुवर्णा गृहनिर्माण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरातील आहे। तक्रारदारांना प्लॉट क्रमांक 55 सुमारे 600 चौरस मीटर जागा दाखवून सौदा करण्यात आला, परंतु खरा धक्का बसला तो तेव्हा जेव्हा ते स्वतः त्या जागेवर गेले। तिथे आधीच दुसऱ्याच व्यक्तीचं घर बांधलेलं होतं। आरोप असा आहे की सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष विनोद पराते यांनी बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट विक्री केली। इतकंच नाही, जेव्हा तक्रारदारांनी विचारणा केली तेव्हा कथितपणे 1 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे। आतापर्यंत कोणतीही अटक झालेली नाही। पोलिसांकडून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। फिर्यादी गणेश उमरेडकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता। त्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की सुवर्णा हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेपे आणि त्यांच्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष झालेले विनोद पराते या दोघांनी मिळून संगनमत करून त्यांना त्यांचा प्लॉट क्रमांक 55 हा पूर्वी त्यांना विक्री केला होता आणि त्यानंतर सदरचा प्लॉट या दोघांनी संगनमत करून दुसऱ्या एका व्यक्तीला विकलेला आहे आणि एकच प्लॉट दोनदा विकून फिर्यादी गणेश उमरेडकर यांची फसवणूक केलेली आहे। यात 2 आरोपी आहेत, ज्ञानेश्वर ढेपे आणि विनोद पराते। ज्ञानेश्वर ढेपे यांचा मृत्यू झालेला आहे आणि विनोद पराते हे गुन्हा दाखल झाला तेव्हापासून फरार आहेत। हा सुवर्ण हाऊसिंग सोसायटीचा 600 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि यात अधिक आरोपी असण्याची शक्यता नाही, कारण विनोद पराते म्हणजे ज्ञानेश्वर ढेपे यांच्या मृत्यूनंतर जे विनोद पराते अध्यक्ष झाले यांनीच हा फ्रॉड केला असल्याचे आतापर्यंतच्या तपासात चौकशीत निष्पन्न होते। नागपूरच्या यशोधरानगर परिसरात नोकरीच्या नावावर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तक्रारदार तपेश कृष्णकुमार बोगचे वय 26 वर्ष राहणार गोंदिया यांच्याकडनं 75,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपी आशिष कुंदन सिरसाट याने स्वतःला नागपूर महानगरपालिकेच्या हिंदुजा कंपनीत डेटा एंट्रीचा ठेका मिळाल्याचे सांगितलेत। कंपनीमध्ये भरती सुरू आहे, इंटरव्ह्यू नंतर लगेचच नोकरी, असं सांगत त्यांनी विश्वास संपादन केला। तक्रारदाराने आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत इंटरव्ह्यूही दिलाय। यानंतर आरोपीने नोकरी लावण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली। तक्रारदाराने 19,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि एकूण 75,000 रुपये आरोपीला दिले। यानंतर काही दिवस बनावट ट्रेनिंगचा दिखावा करण्यात आला आणि शेवटी हिंदुजा कंपनीच्या नावाने फेक जॉईनिंग लेटर देण्यात आलं। संशय आल्यावर तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे। पोलिसांची नागरिकांना सूचना, नोकरीच्या नावावर पैसे देण्याआधी पूर्ण खात्री करा। नोकरी मिळवण्याच्या घाईत अनेक जण अशा जाळ्यात अडकतात।
परंतु लक्षात ठेवा, खरी कंपनी कधीच पैसे मागत नाही. नागपुरातील हा प्रकार प्रत्येक तरुणाकरिता एक मोठा इशारा आहे. आरोपीने फिर्यादींना अपॉइंटमेंट लेटर देऊन 2 महिने त्यांच्याकडून काम करून घेतले व त्यांना पगार दिलेला नाही आहे. तसेच त्यांनी पगाराची रक्कम व न दिल्यामुळे त्यांना संशय आल्यामुळे आरोपीकडे तगादा लावला असता त्यांची रक्कम परत देतो किंवा मनपा नागपूरमध्ये क्लर्क या पदावर नोकरी लावतो असे आमिष दिले व त्यांची फसवणूक केली म्हणून आरोपींविरुद्ध फिर्यादी तपेश बोपचे यांनी जो तक्रारी अर्ज दिला होता, सदर अर्जाच्या चौकशीवरून नमूदचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे. घर बंद करून लग्नाला गेलेलं कुटुंब आणि मागे राहिलेलं रिकामं घर. परंतु या रिकामा घरावर पडली चोरट्यांची नजर. नागपुरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 घरफोड्या करून सोने चांदीसह लाखोंचा मुद्देमाल लंपास. परंतु पोलिसांनी खेळ पलटविला. नेमकं काय घडलं? नागपूर शहरात घरफोडीच्या घटना वाढत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने मोठी कारवाई केली आहे. फिर्यादी आकाश वामनराव फिरके हे आपल्या कुटुंबासह लग्नासाठी बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने चांदीचे दागिने, जुने टायटन घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 3,56,000चा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पथकाने तांत्रिक तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले. आरोपी दशरथ उर्फ लक्की बद्दूलाल सावखे याने केवळ हीच खरफोडी नाही केली तर आणखी 2 गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे देखील समोर आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडनं सोने चांदीचे दागिने, 4 घड्याळे असा एकूण 1,98,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एकीकडे उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे पाण्यासाठी लोकांची धडपड. रामटेक तालुक्यातील सोनेघाट गावात पाणी टंचाईने घेतलीये भीषण रूप. नागरिक त्रस्त, महिलांची पायपीट आणि आता थेट आंदोलनाचा इशारा. नेमकं काय चाललंय सोनघाटमध्ये? रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनेघाट ग्रामपंचायत परिसरात सध्या तीव्र पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे. वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गावातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्याकरिता लांब अंतर चालत जावं लागत आहे. यामुळे गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान ग्रामपंचायतचे माजी सदस्य जितेंद्र वालोकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की पाणी टंचाईमुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. गट ग्रामपंचायत सोनेघाट सदस्य राहताना आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवतो पाण्यासंदर्भात, पण तरीही आमच्या पाण्याची काही समस्या सुटेना. पण आज आम्ही गट ग्रामपंचायत सोनेघाटला 29 तारखेला आम्ही निवेदन दिलं आहे की या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं आहे की आम्हाला 8 दिवसाच्या अंदरमध्ये समजा आमच्या पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आम्ही या गट ग्रामपंचायत सोनेघाट कार्यालयासमोर सर्व गावकऱ्याचं तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा दिला आहे. आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की गट ग्रामपंचायत सोनेघाटमध्ये येणारे सर्व गावं आहे त्या गावातल्या लोकांना, त्या नागरिकांना योग्य ते पाणी मिळावं ह्यासाठी आमची मागणी आहे. पण सरपंच, उपसरपंच, सचिवाच्या हलगर्जीमुळे आमच्या गावाच्या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी बरोबर मिळत नाही. 4-4 दिवस नळ येत नाही, 5-5 दिवस नळ येत नाही आणि सर्व गावातले लोक आमच्याशी संपर्क साधून आम्हाला अश्लीलतेच्या ज्या भाषेमध्ये बोलतात आम्ही ते शब्द जे आमच्या सरपंच उपसरपंचाला सांगतो आणि ते लोक आमचे कोणतेही शब्द आमच्या मार्गी लावून घेत नाही. आज आम्ही सोनेघाटच्या जिथं पाणी वॉटर सप्लायचं पाणी पूर्ण गावाला सप्लाय होते त्या तिथून आम्ही पाहून आलो आहे. तिथं 2-3 आजूबाजू 2-3 भट्ट्याचे लोक आहेत त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि अश्लील ते घाण तिथं ते पसरवतात आणि ते घाणाचं पाणी आम्हाला सर्व जनतेला पाजून राहिले. म्हणजे आमच्या आरोग्याशी, आमच्या जीवनाशी खेळण्याचं काम सरपंच आणि उपसरपंच, सचिव साहेब करत आहे. तरी आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून व आम्ही आमच्या सर्व गावकऱ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्या सरपंच आणि उपसरपंचाला सांगतो
की अगर अशा प्रकारे तुम्ही आमच्या जनतेच्या जीवाशी खेळाल तर हे आम्ही जनता खपून घेणार नाही व याच्यापेक्षा तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार ठेवू देणार नाही. या प्रकरणात एक धक्कादायक बाबही समोर आली आहे. गावातील सार्वजनिक पिण्याच्या विहिरीजवळ वीट भट्टीवरील काही लोकांकडनं आंघोळ, शौच, अस्वच्छ कृत्ये केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आणि धक्कादायक म्हणजे त्याच विहिरीतील पाणी पिण्यासाठी पुरवले जात असल्याचा आरोप. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. आता ग्रामस्थांनी इशारा दिला आहे, 8 दिवसात प्रश्न सुटला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. पाणी ही मूलभूत गरज आहे, परंतु सोनघाटमध्ये तीच बनली आहे मोठी समस्या. आता प्रश्न एकच, प्रशासन वेळेत जागं होणार का की ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावं लागणार? ची समस्या ही आहे की 4-4, 5-5 दिवस पाणी पिण्याचे मिळत नाही आणि ज्या ठिकाणाहून हा पाणी येत आहे तिथे 50 जसे पथेरे म्हणजे भट्टेवाले लेबर तिथे आंघोळी करतात, संडास करतात आणि तो आंघोळीच्या आणि संडासच्या पाणी या सर्व नागरिकांना पिण्याकरिता सोडत आहे आणि आमच्या आरोग्याशी ही ग्रामपंचायत छळ करत आहे. याच्या सरपंच सचिव यांना वारंवार सांगून सुद्धा ही ऐकत नाहीत आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि जर का आमच्या आरोग्याला जर काही झालं तर याचे जबाबदार कोण राहील? सरपंच सचिव राहतील. यांना वारंवार सांगून सुद्धा हे ऐकत नाही आणि पिण्याचे पाणी 4-4 दिवस आमच्या गावाला येत नाही. मोबाईलवरूनच तुमची जनगणना आणि तुमच्या हातातच तुमच्या विकासाची किल्ली. 1 मे ते 15 मे दरम्यान डिजिटल जनगणना सुरू. परंतु ही प्रक्रिया नेमकी कशी आहे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी? बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून. जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. मी आज आपणासोबत एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद करण्यासाठी या ठिकाणी आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच तुम्हाला स्वतःची स्वगणना करून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याची संधी आहे. दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 या कालावधीत ही जनगणना स्वगणना होणार आहे. स्वगणना म्हणजे तुमची स्वगणना, तुमचा विकास हा त्याचा थीम आहे. तुमच्या हातातील मोबाईलवरून तुम्ही sc.census.government.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची माहिती 100% अचूक माहिती भरू शकतात. ही प्रक्रिया अतिशय सोपी, मोफत आणि संपूर्णपणे गोपनीय आहे. तुमचा डेटा सुरक्षित राहील याची भारत सरकारने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. तेव्हा चला आपण सर्वजण एकजुटीने या जनगणनेच्या कामात सहभागी होऊया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही जनगणना या कालावधीमध्ये आपण अतिशय मोठ्या आणि हिरिरीने सहभागी होऊन पूर्ण करूया असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वतःची स्वगणना करता येणार आहे. स्वगणना म्हणजे तुमचा विकास या थीमनुसार. नागरिक मोबाईलद्वारे स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती अधिकृत पोर्टलवर भरू शकतात. ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी, मोफत आणि गोपनीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या उपक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनीही सहभाग घेत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वांना माहिती आहे की भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सर्वांना स्वतःची स्वगणना करून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग होण्याची संधी आपल्याला दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत प्राप्त झालेली आहे. स्वगणना म्हणजे तुमची स्वगणना, तुमचा विकास. तुमच्या हातातील मोबाईलवरून sc.census.gov.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची 100% अचूक माहिती भरू शकता. ही प्रक्रिया मोफत, सोपी आणि पूर्णपणे गोपनीय आहे. तुमचा डेटा सुरक्षित राहील याची भारत सरकारने पूर्ण काळजी घेतलेली आहे. जनगणनेच्या दरम्यान आपल्याला कुठलीही कागदपत्र जसे की बँक डिटेल्स किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर डिटेल्स याची विचारणा होणार नाही. तर निश्चिंतपणे आपला सहभाग नोंदवावा. तेव्हा चला आपण सर्वजण एकजुटीने या
जनगणनेचे मध्ये सहभागी होऊया. महत्वाचे म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजीसह 16 भाषांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत. 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देतील. स्वगणना केलेल्या नागरिकांनी SCID दाखवणे आवश्यक असेल. नोंदणी करताना मोबाईल नंबर, OTP द्वारे लॉग इन आणि माहिती भरणे आवश्यक आहे. प्रशासनाने इशारा दिला आहे की जनगणना विभाग कधीही आधार, पॅन, बँक डिटेल्स किंवा OTP फोनवर विचारत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही वैयक्तिक माहिती देऊ नये. डिजिटल युगात जनगणनाही झाली स्मार्ट, परंतु सावधगिरीही तितकीच गरजेची. माहिती भरा, परंतु सुरक्षितपणे. रात्रीचा अंधार, जंगलाची शांतता आणि त्या शांततेत लपलेलं एक मोठं मिशन. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात सुरू असते वन्य प्राण्यांची सिक्रेट काउंटिंग. परंतु या मिशनमध्ये एक मोठा प्रश्नही समोर येतोय. बौद्ध पौर्णिमा हा दिवस फक्त धार्मिक नाही, तर वन विभागाकरिता खूप महत्त्वाचा असतो. कारण याच दिवशी देशभरात वन्य प्राण्यांची गणना केली जाते. नांदेड जिल्ह्यातही ही प्रक्रिया पार पडली आहे. जंगलातील नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांजवळ ट्रॅप कॅमेरे बसवून आणि वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस, पाण्याचे स्रोत कमी, त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी या पाणवठ्यांवर येतात आणि या क्षणी त्यांची गणना करणे सोपे होते. वन कर्मचारी अहोरात्र या कामात गुंतलेले असतात. परंतु इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा नेमकी कुठे आहे? स्थानिक कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मते या धोकादायक कामाकरिता पुरेशा सुरक्षा उपाययोजना नाहीत. जंगलात वन्य प्राण्यांचा धोका आणि तरीही कर्मचारी काम करत आहेत रामभरोसे. त्यामुळे वन विभागाने या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जंगलाचं संरक्षण करणारे हे कर्मचारी स्वतः किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायला हवा. कारण निसर्ग वाचवणाऱ्यांची सुरक्षा तेवढीच महत्त्वाची आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र त्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.